तुम्ही माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागितला आणि मुख्यमंत्र्यांनी बी त्याच्यावर जबाब दिला आणि धनंजय मुंडे यांचा पण राजीनामा मागितला आणि 15 दिवसाचा तुमचं अधिवेशन आहे. काय आहे तुमचं? हे पहा, माणिकराव कोकाटे जे मंत्री आहेत या राज्य मंत्रिमंडळातले, हा मुद्दा आम्ही मांडला सभागृहात. माणिकराव कोकाटेंना शिक्षा झालेली आहे 2 वर्षाची. ते दोषी आढळलेले आहे. शिक्षा झाली त्या क्षणाला यांचं सदस्यत्व रद्द होत असतं किंवा झालेलं आहे असं समजलं पाहिजे. ठीक आहे, त्या शिक्षेला तुम्ही अपील करा, कोणत्या कोर्टात जायचं जा, उच्च न्यायालयात जा, सर्वोच्च न्यायालयात जा, तिथून काय तुम्हाला निकाल आणायचा मांडायचा तो मांडा, तो पुन्हा द्या, तुमचं सदस्यत्व रिइस्टेट होऊ शकतं. पण आत्ताच्या घडीला माणिकराव कोकाटेंचं सदस्यत्व रद्द झाल्याचं सूचित विधानसभेच्या अध्यक्षांनी करायला पाहिजे. सरकारने सुद्धा तीच भूमिका घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहात वक्तव्य केलेलं ते चुकीचं आहे. यांच्या शिक्षेला कोणती स्थगिती अजून मिळालेली नाही. त्याच्यामुळं माणिकराव कोकाटे हे दोषी आढळल्यामुळं निवडणुकीचा जो अपात्रतेचा कायदा आहे, नियम आहे, त्याच्यामध्ये ते अपात्र ठरलेले स्पष्ट होतंय. आणि याच्याविषयी भले आज जास्त चर्चा करता आली नाही, परंतु या अधिवेशनात हा मुद्दा निश्चित मांडू. राहिला धनंजय मुंडेंचा प्रश्न. धनंजय मुंडेंच्या सोबत मागच्या 2.5 वर्ष मागच्या काळात मंत्री असताना, पालकमंत्री असताना सावलीसारखे असणारे वाल्मिक कराड हे बीडच्या मस्साजोग प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. आणि या वाल्मिक कराडांनी धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी धनंजय मुंडे यांच्या शासकीय बंगल्यावर खंडणीसाठी लोकांना धमकावल्याचं सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे. आणि या गोष्टी सत्य असतील तर याच्यात धनंजय मुंडे सुद्धा आरोपी आहे. जर तुम्ही लिंक खंडणीची लावत असाल, खंडणीनंतर अपहरणाची लावत असाल, अपहरणानंतर खुनाची लावत असाल, तर ही खंडणी मागण्याच्या आधीच्या बैठका झाल्या, ही सुद्धा लिंकमध्ये येतं. आणि याच्यात धनंजय मुंडे असले पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे. सभागृहात निश्चित ही भूमिका आम्ही मांडू. संदर्भात आज वृत्तपत्रांमध्ये आलंय की बारसूमध्ये रिफायनरी कंपनी आंध्र प्रदेश किंवा गुजरातमध्ये विचार करी, मात्र मुख्यमंत्रीमध्ये बारसूमध्येच ही रिफायनरी होणार आहे, ज्याला तुमच्या पक्षाचा विरोध आहे, तिथल्या गावकऱ्यांचा विरोध. पक्षाचा विरोध नाही, तिथल्या गावकऱ्यांचा विरोध आहे, त्या भागातील जनतेचा विरोध आहे, शेतकऱ्यांचा विरोध आहे. आणि या भूमिकेच्या बाजूने शिवसेना राहिलेली आहे आणि शिवसेना राहणार. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की नैतिकतेचं अधपतन झालेलं नाहीये धनंजय मुंडेच्या प्रकरणात किंवा माणिकराव कोकाटेच्या प्रकरणात. पण स्वतः दादा म्हणाले होते की माझ्यावर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा मी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. मग नैतिकतेचं नेमकं होतंय काय? मुख्यमंत्र्यांनी अधपतनाची व्याख्या बदलली असेल तर मला माहिती नाही, परंतु ज्या व्यक्तीच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठका होतात, बैठका जे घेतात ते 302चे मुख्य आरोपी ठरतात. हे नैतिक अधपतन आहे की नाही आहे हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सुनील केदार असेल, राहुल गांधी असेल, मागच्या काळात यांचं सदस्यत्व रद्द झालं होतं. ते कोणत्या आधारावर रद्द झालं होतं, कोणत्या गुन्ह्यात सिद्ध झाले होते आणि किती मिनिटात किती तासात त्यावेळेस निर्णय घेतला होता. मात्र हेही अधपतनाच्या व्याख्यात येतं का नाही येतं हे जरा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. माणिकराव कोकाटेंनी कोणत्याही कोर्टात जावं, त्यांच्या शिक्षेला स्थगिती आणावी, पुन्हा सदस्यत्व त्यांना बहाल करावं. पण आत्ताच्या घडीला त्यांना 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे. त्यामुळं नैतिकदृष्ट्या काय कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा त्यांचं सदस्यत्व नाहीच, एवढं मी तुम्हाला खात्रीनं गॅरंटीनं सांगतो. महाविकास आघाडीची आज बैठक झाली, विरोधी पक्षनेते संदर्भात काय चर्चा झाली? विधानसभा विरोधी पक्षनेते आणि परिषदेमध्ये काँग्रेस दावा करणार असं एकंदरीत सांगितलं. मला वाटतं ह्या तुमच्याच बातम्या आहेत. आमची बैठक झाली सत्य आहे, परंतु सभागृहातल्या कामकाजाविषयी बैठक झालेली आहे. विरोधी पक्षनेता सुद्धा निश्चित पक्षाचे 3ही पक्षाचे नेते मिळून विरोधी पक्षनेता ठरवतील. हे ठरवणं हे विधानसभा अध्यक्षांच्या हातात. हे काय आम्ही नाव दिलं म्हणजे उद्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता ठरेल अशातला काही भाग नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार करून याविषयी आम्ही पावलं उचलू.
राजा शासक नहीं था, उन्होंने कई मंदिर खुद बांधे, ऐसा अबू आजमी का कहना है, क्या लगता है? अबू आजमी ने जरा लिस्ट देना कौन से मंदिर बांधे हैं और कौन से मंदिर तोड़े हैं, इसकी लिस्ट मैं देता हूँ। औरंगजेब एक क्रूर कर्मा था जिसने छत्रपति शिवाजी महाराज हो, धर्मवीर संभाजी महाराज हो, धर्मवीर संभाजी महाराज को जिस तरह उन्होंने मारा था, वो जो बलिदान संभाजी महाराज का हुआ हो, किस प्रकार औरंगजेब ने उस टाइम अपना बर्ताव किया था, ये क्रूरता का ही प्रतीक है। इसलिए अबू आजमी साहब, इस महाराष्ट्र में आप रहते हुए इस प्रकार औरंगजेब की बाजू जो लेता है, वो मैं समझता हूँ ये महाराष्ट्र का विरोधी है, महाराष्ट्र धर्म के विरोधी है। जिस प्रकार औरंगजेब एक क्रूर कर्मा था, जैसा उन्होंने, मैं बताता हूँ, बताओ उन्होंने कि कौन से मंदिर औरंगजेब ने बांधे, और मैं बताता हूँ औरंगजेब ने कौन से मंदिर गिराए। औरंगजेब एक क्रूर कर्मा था। सर, संजय निरुपम ने कहा है कि शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी ये आरएसएस के रास्ते पे हिंदुत्व फॉलो कर रही है और कांग्रेस के मुस्लिम वोट अपनी तरफ लाने के लिए इन्होंने अपना हिंदुत्व बदला है। उनको एग्जैक्ट क्या कहना है? एक तरफ कहते हैं कि शिवसेना आरएसएस के हिंदुत्व के रास्ते से जा रहे हैं, ये भी कह रहे हैं, और एक तरफ कह रहे हैं कि मुस्लिम वोट के लिए उन्होंने हिंदुत्व का विचार। उनको एग्जैक्ट क्या कहना है, ये तो मुझे भी नहीं समझ रहा। सर, औरंगजेब हा क्रूर नव्हता, त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं बांधली आहेत असं त्यांनी म्हटलंय, काय सांगतात मराठी? मी सांगितलं, औरंगजेब हा क्रूर कर्मा होता। धर्मवीर संभाजी महाराजांना त्यांनी हाल हाल करून मारलं, नुसतं मारलं नाही तर हाल हाल करून मारलं। अनेक मंदिरं त्यांनी पाडले। कोण म्हणत असेल मंदिरं बांधले तर मंदिराची यादी द्यावी। मी कोणते कोणते मंदिरं, तुळजापूर, पंढरपूर पासून हे मंदिरं पाडायला औरंगजेबाने सुरुवात केलेली होती। औरंगजेबाने या महाराष्ट्राचे छत्रपती संभाजी महाराजांचा वध केलेला आहे, तेव्हा औरंगजेब क्रूर कर्माच होता। पण अबू आझमी यांनी हे वक्तव्य अबू आजमी काय मोठे इतिहासकार आहेत का? थैंक यू। के साथ जनता की आवाज। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और कमेंट करना ना भूले। देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमारे मुख्य संपादक मिर्जा इदरीस बेग के साथ देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमें दीजिए ये इजाजत। आपका दिन शुभ रहे। धन्यवाद।